नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. भाग 14. जितकी भक्ती तितकी प्राप्ती. ओवी आहेत 66 आणि 67 आणि गीतेचा श्लोक आहे 11वा. मागच्या श्लोकामध्ये भगवंताने परमेश्वराचे दिव्य जन्म व कर्म जाणण्याचा उपाय म्हणून आसक्ती, भय व क्रोध इत्यादी विकारांचा त्याग करावयास सांगितलं होतं व भगवत परायण होऊन भगवंताला शरण जाण्यास सांगितले होते. साधना करत असताना प्रत्येक साधकाला अंतिम उद्दिष्ट साधण्यास लागणारा कालावधी वेगवेगळा असतो. कोणाला 8 दिवसात प्राप्ती होईल तर कोणाला 8 जन्म सुद्धा लागतील. असं का व्हावं त्याचे उत्तर भगवंत या श्लोकात देत आहेत. श्लोक 11. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. जे जसे मला भजतात त्यांना मीही तसाच भजतो, म्हणजे तसेच फल देतो. हे पार्था, मनुष्य मात्र सर्व प्रकाराने स्वभावतः माझ्या मार्गाचेच अनुसरण करतात. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे. दुसरे असे पहा की जे माझी अशी भक्ती करतात त्यांच्यावर मी उलट तसेच म्हणजे त्याच प्रमाणात प्रेम करतो. देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जाहले असे केवळ माझा ठाई. हे पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो. गीतेत भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की ये यथामं प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. प्रपद्यन्ते म्हणजे शरण जातात. भज या धातूचे वाटून घेणे, विभागणे, अवलंबणे, अनुसरणे, स्वीकारणे, प्रेम करणे, सेवा करणे, कृपा करणे, अनुग्रह करणे असे अनेक अर्थ आहेत. इथे मागील प्रपद्यन्ते या क्रियापदाला अनुसरून भजन्ते या क्रियापदाचा अर्थ होतो अनुग्रह करतो, कृपा करतो. जे लोक ज्या भावाने मला शरण येतात त्याप्रमाणे मी त्यांच्यावर कृपा करतो असे भगवंत म्हणत आहेत. त्यामुळे पुढच्या चरणातील अनुवर्तनते या क्रियापदाचा अर्थ सर्वसाधारणपणे लोक माझ्या मागून येणारे असतात म्हणजे मला भजतात असा अर्थ होतो. फक्त त्यांची मला भजण्याची रीत प्रत्येकाच्या गणिक वेगवेगळी असते. या श्लोकाचे स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव म्हणतात की एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाचे भजे. दुसरे असे पहा की जे जशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी तसेच उलट त्याच प्रमाणात अनुग्रह करतो. भजती व भजे हे एकच क्रियापद ज्ञानदेवाने इथे 2 अर्थाने वापरलेले आहे. भजती म्हणजे भजणे, पूजणे आणि भजे म्हणजे अनुग्रह करणे. प्रपद्यन्ते या क्रियापदाच्या संदर्भात त्यांनी भजती हे क्रियापद वापरले व भजामी या क्रियापदाच्या संदर्भात त्यांनी भजे हे क्रियापद वापरलेले. मम वर्तमान वर्तनते मनुष्य पार्थ सर्वशः हा चरण 3ऱ्या अध्यायातील 23व्या श्लोकाचा उत्तरार्ध म्हणूनही आला आहे. अनुअधिक सृसर या धातूचे कडे जाणे, मागून जाणे, पाठलाग करणे, शोध करणे, अनुकरण करणे, आचरणे, वारा वगैरेंना पुढे नेणे असे अनेक अर्थ आहेत. 3ऱ्या अध्यायात कर्माचरणाचा संदर्भ असल्यामुळे अनुवर्तनते याचा अर्थ अनुकरण करणे म्हणजे मागून जाणे असा झाला. सर्वजण माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात तेव्हा त्या लोकांना आदर्श असावा म्हणून मी कर्माचरण करतो, नाहीतर तेही कर्मत्यागाचा मार्ग अनुसरतील असा तेथे संदर्भानुसार अर्थ होतो. म्हणून ज्ञानदेवानी आपल्या टीकेत म्हटले आहे की जे भूतजात सकळ असे आम्हाची आधीन केवळ न व्हावे बरळ म्हणून या. सर्व लोक हे माझ्या अधीन आहेत. ते माझ्याच मार्गाचे अनुसरण करत असल्यामुळे ते भलत्या मार्गाला लागू नयेत. माझे पाहून कदाचित कर्मत्याग करतील म्हणून त्यांच्या पुढे आदर्श ठेवण्याच्या हेतूने मी कर्मे करीत असतो. भाव तसा देव, जितकी भक्ती तितकी प्राप्ती या म्हणी मराठी साहित्यात रूढ आहेत. भगवंत म्हणतात की जे मला जसे भजतात मीही त्यांना तसाच भजतो. ध्वनी तसा प्रतिध्वनी, बिंब तसे प्रतिबिंब हे ठरलेलेच आहे. जशास तसे हा दंडक आहे.
मनुष्य जसा असेल तसे त्याला आरशात आपले प्रतिबिंब दिसते. समर्थ रामदास म्हणतात, जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्रांचा. जरी भाव असला माईक तरी देव होय महाठक, नवलतयाचे कौतुक जैशाच तैसा, जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे, दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास तैसा भासे, तयाचे सूत्र असे आपणाच पासे, जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला तैसाची बोळे. मनुष्य भगवंताकडे ज्या बुद्धीने पाहतो, जी याचना करतो तसे त्याला फळ प्राप्त होते. ज्याला प्रेम हवे त्याला प्रेम मिळते, ज्याला शत्रुत्व हवे त्याला शत्रुत्व मिळते. तेव्हा किती दिवसात मोक्ष प्राप्ती करून घ्यायची हे सर्वस्वी मनुष्याच्या इच्छेवर व कृतीवर अवलंबून आहे. वेग वाढवला तर इच्छित स्थळी लवकर पोचता येईल. मनुष्य सशासारखे वाटेत गाजर खात राहिला तर मंदगतीचे कासव सुद्धा त्याच्या पुढे जाईल. प्रत्येक मनुष्याचा वेग कमी जास्त असणार, त्यामुळे अंतिम स्थान गाठण्याच्या कालावधीत सुद्धा फरक पडणार. प्रत्येकाची कामना व निष्ठा ही वेगवेगळ्या प्रकारची असते. यादृशी भावना यत्र सिद्धिर भवती तादृशी हा न्याय आहे. ज्याची जशी भावना व श्रद्धा तसे त्याला फळ प्राप्त होत असते. तसेच सर्वच प्राणी मात्र भगवंतांनी निर्माण केलेले आहेत, तर तो फक्त सुष्टांचे संरक्षण व दुष्टांचे निर्दालन का करतो, अशी शंका कदाचित अर्जुनाच्या मनात उद्भवेल असं वाटून अर्जुनाने न विचारताच या शंकांची उत्तरे या श्लोकात भगवंतांनी दिलेली आहेत. तसेच पुढेही गीतेत न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभुः न मे द्वेषोस्ति न प्रियः वगैरे ठिकाणी आलेली आहेत. मनुष्य भगवंताकडे ज्या बुद्धीने पाहतो तसा तो त्याला दिसतो. जो शत्रुभावाने पाहिल त्याला भगवंतामध्ये शत्रुत्व दिसेल व जो मित्रभावाने पाहिल त्याला भगवंतामध्ये मित्रत्व दिसेल. त्याचे सूत्र हे ज्याच्या त्याच्या जवळ आहे. धर्म संस्थापना हेच तर ईश्वराचे कार्य आहे. हे सृष्टीचक्र पूर्ववत कार्यवत करण्यासाठी ईश्वराला दुष्टांचं निर्दालन करावं लागतं. समाज धुरीणांसाठी श्रीकृष्णांनी ठेवलेला हा दाखला आहे. लोकनेत्याने श्रीकृष्णाप्रमाणे निस्पृहपणे वागलं पाहिजे. पृथ्वीवर धर्म टिकवून ठेवायचा असेल, न्याय अन्यायाचा निवाडा करायचा असेल तर अशा लोकनायकाने असे वागणेच हितप्रद आहे. पुढे सर्वच मानव परमेश्वराची भक्ती का करत नाहीत त्याचे कारण भगवंतांनी सांगितलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.